हॅलो गाईज, तर आज मी कोळंबी मसाला करत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी कढईत तेल तापवत ठेवलं होतं। तर यामध्ये मी कढीपत्ता टाकते आणि आता ठेचलेला लसूण टाकते मी इकडे, आणि लगेचच मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। तर तो आपल्याला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा या तेलामध्ये। आता कांदा बघू शकता फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये हळद, गरम मसाला आणि मसाला टाकणार आहोत। तर इथे पाव चमचा हळद टाकते मी, इथे पाव चमचा गरम मसाला टाकला आहे आणि आता मस्त आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि लगेचच यामध्ये मी हिरवी चटणी जी माझ्याकडे होती ती टाकली आहे, माझ्या आवडीच्या नुसार, तिखट आवडीनुसार। यामध्ये आता मी मालवणी मसाला टाकते, केळवे स्पेशल मालवणी मसाला। मला जसं तिखट आवडतं तसं तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही टाकू शकता। आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला फ्राय होऊन द्यायचा व्यवस्थित। मसाला फ्राय झाल्यानंतर आता मी इथे खोबऱ्याचं वाटण टाकते। हे मालवणी स्पेशल आहे म्हणून ह्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घेणारच। आणि हे मस्तपैकी मी इथे 3 चमचे टाकले आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकून घेते। आता पाण्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही ठेवा। मला थोडं जरा जाडसर हवं आहे त्यानुसार मी टाकलं आहे पाणी। आता मी झाकण ठेवून एक मस्त उकळी आणलेली आहे मीडियम गॅसवर, आणि कारण मसाला पण शिजायला पाहिजे म्हणून। आता उकळी आली आहे तर त्यामध्ये मी त्रिफळ टाकलं, म्हणजे त्रिफळ नसेल तर तुम्ही कोकम टाकू शकता। आता मी लगेचच कोळंबी टाकत आहे। तर मस्तपैकी साफ करून घेतलेली कोळंबी आहे। तर आपण बघत आहात मस्त छान ग्रेव्ही पण झाली आहे आणि कोळंबी पण छान मस्त आहे व्यवस्थित। तर इथे मी टाकून घेते आणि परत एकदा आपण एक मिक्स करूया आणि मीडियम गॅसवर झाकण लावून परत एकदा उकळी येऊ द्या। आता झाकण काढून बघूया, हे बघा छानपैकी उकळी आलेली आहे आणि मला वाटतं कोळंबी पण शिजलेली आहे व्यवस्थित। यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। हे बघा लक्षात ठेवा, कधी पण मीठ आधी नका टाकू, उकळी आल्यानंतर मीठ टाकला तरी चालेल। आता मी मीठ टाकून घेतलं आणि आता मी मस्त कोथिंबीर टाकते आणि झाकण ठेवून परत एकदा आपण उकळी काढणार आहोत। आणि बघू शकता तयार आहे कोळंबी मसाला।